नमस्कार, माझं नाव डॉक्टर शिवानी देसाई गांगण, सम्राट आयुर्वेद परळमधनं. आज आपण एका नवीन विषयावर बोलणार आहोत. सध्या सगळीकडे नवरात्रीची खूप जोरदार तयारी सुरू आहे. सगळीकडे पुन्हा नवीन मंडप लागत आहेत, लाइटिंग्स होत आहेत, कुठेतरी घरात घट बसवण्याची तयारी सुरू आहे. तुमची सगळ्यांची चनियाचोली म्हणा, ज्वेलरी म्हणा, त्याच्याशी रिलेटेड काही ज्या गोष्टी असतात त्या सगळ्यांची रेलचेल सुरू आहे. सो आपल्याकडनं ह्या नवरात्र उत्सवासाठी आपल्या आजूबाजूला ज्या देवी आहेत किंवा आपल्या स्वतःमध्ये जी देवी आहे, आपल्या मुलीच्या रूपात जी देवी आहे, आईच्या रूपात, बहिणीच्या रूपात, मैत्रिणीच्या रूपात, काकू, मावशी, आत्या किंवा इतर अनेक बायका ज्यांच्याशी आपला खरंच काही तसा संबंध नाही आहे, पण त्यांचं आरोग्य राखणं एक सामाजिक सगळ्यांची जबाबदारी आहे. म्हणून आजचा हा व्हिडिओ आहे. आजचा हा व्हिडिओ स्पेशली महिलांसाठी अशा करता आहे कारण आजचा हा व्हिडिओमध्ये आपण मेन्स्ट्रुअल फ्लो म्हणजेच आर्तवाबद्दल बोलणार आहोत. आयुर्वेदाने आर्तवाबद्दल काय सांगितलं आहे हे मी तुम्हाला थोडक्यात आज सांगणार आहे. ह्यानंतरचा व्हिडिओसुद्धा ह्याच्याशीच रिलेटेड असेल. आज आपण शुद्ध आर्तव आणि मेनोरेजिया किंवा मेनोरिया ह्याबद्दल बोलणार आहोत. म्हणजेच काय की अत्यार्तव एक ही जी कंडिशन आहे की खूप जास्त रक्त फ्लो होतो, रक्ताचा स्त्राव जास्त होतो, खूप जास्त मेन्स्ट्रुअल फ्लो होतो, ब्लिडिंग होतं, ह्याच्याबद्दल आज आपण बोलणार आहोत. सगळ्यात आधी शुद्ध आर्तव हे कसं ओळखावं. आयुर्वेदाने 3 गोष्टी सांगितल्या. जर आपल्या शरीरातनं स्त्रवणारं रक्त हे सशाच्या रक्ताप्रमाणे शुद्ध लाल, एकदम ब्राईट रेड छान असं असेल तर ते नॉर्मल आहे. किंवा त्याचा वर्ण हा साधारण लाक्षाप्रमाणे जर असेल तर ते नॉर्मल आर्तव आहे. किंवा तुम्ही एक टेस्ट करून बघू शकता तुमचं रक्त, तुमचं आर्तव हे नॉर्मल आहे का. ह्याच्यासाठी एक छोटीशी टेस्ट अशी आहे की आयुर्वेद म्हणतं की जर आर्तवाचा डाग एखाद्या कपड्यावर लागला आणि तो कपडा नंतर तुम्ही धुतलात तर त्या कपड्यावर जर कुठलाही डाग राहिला नाही, तो कपडा पुन्हा पूर्ववत शुभ्र तुम्हाला दिसला तर तुमचं आर्तव, तर त्या स्त्रीचं स्त्रवणारं आर्तव हे शुद्ध आर्तव आहे असं समजावं. तुमचं जर आर्तव ह्या 3 कंडिशनमध्ये बसतंय तर तुम्ही अतिशय फिट आहात. तुम्ही तुमच्या आरोग्याची जशी काळजी घेताय तशीच काळजी घेणं कंटिन्यू करा. काही कंडिशनमध्ये ह्यामध्ये बदल होतो आणि तो हल्ली आपल्याला जास्त प्रमाणात दिसतो आणि त्याच्यासाठीच तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घेऊ शकता. तुमच्या आहारामध्ये चांगल्या प्रकारचे बदल करू शकता. त्याच्यासाठी आपण चर्चा करूया. सो हे जे आर्तव असतं हे दर महिन्याला 4 ते 6 दिवस स्त्रियांच्या शरीरातनं, गर्भाशयातनं स्त्रवत असतं. हे आर्तव 2 प्रकारचं असतं असं आयुर्वेद म्हणतं. एक म्हणजे जे मेन्स्ट्रुअल फ्लोमधनं आपल्या शरीराच्या बाहेर जातं, किंवा दुसरं म्हणजे ओवम किंवा स्त्रीबीज ज्याला आपण म्हणतो की ज्याचं गर्भाधान झालं तर बाळाची वाढ करण्याची क्षमता ज्याच्यामध्ये असते ते दुसऱ्या प्रकारचं. जर गर्भाधान झालं नाही, फर्टिलायझेशन झालं नाही तर महिन्याची जी ती सायकल आहे, त्या आर्तवाची जी सायकल आहे ती पूर्ण झाल्याच्या नंतर शरीराच्या बाहेर ते आर्तव थोडं बाहेर टाकलं जातं. त्याचा कालावधी असतो 4 ते 6 दिवस. काही वेळेला ह्या कालावधीमध्ये फरक दिसतो. काही मुली म्हणतात की मला 1 किंवा 2 दिवसच फ्लो होतो. काही मुली म्हणतात की मला खूप जास्त दिवसच पाळी, माझी 15 दिवस किंवा 20 दिवस पण चालते, किंवा 20 दिवसात मला 2दा पाळी येते. असं जर असेल तर हे ॲबनॉर्मल आहे. ह्याच्यासाठी आपल्याला वैद्यकीय सल्ल्याची गरज आहे. आता हे जे आर्तव आहे हे एकतर लहान मुलींमध्ये म्हणजेच प्युबर्टी याच्या थोडंसं आधी 11 ते 12व्या वर्षापर्यंत हे नसतं, पूर्णपणे कंप्लीट ॲब्सेन्स असतो. त्यानंतर मेनोपॉज झाल्याच्या नंतर म्हणजे पाळीचं चक्र पूर्णपणे बंद झाल्याच्या नंतर ते आर्तव बंद होतं. किंवा गर्भाशयात गर्भ असेल तर म्हणजे पोटात बाळ असेल तर हे आर्तव स्त्रवणं बंद होतं. किंवा जर मुली स्तनपान करत असतील, माता स्तनपान करत असतील, जर ती विमेन लॅक्टेटिंग असेल, लॅक्टेशन फेजमध्ये असेल तर ते आर्तव शरीरातनं स्त्रवणं बंद होतं. कारण ह्या सगळ्या गोष्टी आपल्या हॉर्मोनशी रिलेटेड आहेत. हल्ली सिडेंटरी लाईफस्टाईलमुळे म्हणजे चुकीच्या जीवनशैलीमुळे, चुकीच्या आहार पद्धतीमुळे म्हणजे चुकीच्या डाएटरी हॅबिट्समुळे किंवा स्ट्रेसमुळे किंवा ओव्हर एक्झर्शनमुळे किंवा व्यायाम न केल्यामुळे किंवा हॉर्मोनल इम्बॅलन्स अर्थात ह्या सगळ्यामध्ये खूप बदल झालेले आपल्याला दिसून येतात. म्हणजे पेशंट माझ्याकडे आल्यावर संपूर्ण हिस्ट्री घेतल्यावर एक फॅक्टर म्हणजेच आपली
पाळी किंवा स्त्रियांचे जे प्रॉब्लेम्स आहेत असं ज्याला खूप हायलाईट केलं जातं, ह्या प्रत्येक मुलीमध्ये कुठे ना कुठे काहीतरी कारण किंवा सिम्पटम हे दिसून येतं. अगदीच काही नाही तर वाईट डिस्चार्ज मला होतं, हे तर अगदी 10पैकी 8 मुली आजकाल सांगतात. ह्या सगळ्यासाठी आपल्याला काळजी घेणं म्हणजे इतर सगळ्या गोष्टींसोबत ह्या महत्त्वाच्या गोष्टींवर सुद्धा लक्ष देणं हे खूप जास्त गरजेचं आहे. आज आपण बोलूया मेनोरेजिया किंवा पॉलिमेनोरेजियाबद्दल. म्हणजेच काय की आपल्याला जर पाळी आली तर तिचं जे 4 ते 6 दिवसाचं फ्लो आहे ते 10-15 दिवस जर होत असेल किंवा आपल्याला 20 दिवसांमधूनच दोनदा पाळी येत असेल तर हे चुकीचं आहे. असं जर होत असेल तर आपल्याला डॉक्टरांचा सल्ला घेणं खूप गरजेचं आहे. किंवा पाळी आल्याच्या नंतर आपल्याला अंगमर्द म्हणजेच अंगदुखी होते किंवा ओटीपोटात खूप जास्त दुखतं आहे, इतकं दुखतं की मी काहीच काम करू शकत नाही किंवा मला गोळीच घ्यावी लागते, पेनकिलरची गोळी माझ्या सतत मी बॅगेतच ठेवते किंवा मला काही खाण्यापिण्याची इच्छा होत नाही, मला खूप मेंटली खूप लो फील होतं किंवा मला ॲनिमियासारखे लक्षणं दिसतात की एकदम पांढऱ्या फट्ट त्या मुली दिसू लागतात किंवा चक्कर त्यांना कधीही येऊ शकते. बऱ्याच ठिकाणी तुम्ही असं कधीतरी बघितलं असेल की उभ्या उभ्याच मुलीला चक्कर आली किंवा शाळेत वर्ग सुरू आहे, कॉलेजमध्ये वर्ग सुरू आहे आणि चक्कर आली, म्हणजे भ्रम, मूर्छा ही अशी थोडीशी लक्षणं दिसतात, खूप चिडचिड होते. असं जर होत असेल तर ही लक्षणं मेनोरेजियाची आहेत. तर तिथे आपल्याला खूप काळजीपूर्वक त्या स्त्रीला समजावून डॉक्टरकडे नेऊन त्याचा सल्ला घेणं गरजेचं आहे. कारण ह्या गोष्टी जर व्यवस्थित चिकित्सा केली, व्यवस्थित आहाराच्यावर आपण पथ्य सेवन केलं तर त्या खूप इझिली बऱ्या देखील होऊ शकतात. त्यानंतर हे जे आर्तव असतं, जे स्त्रवत असतं दर महिन्याला, त्याच्यामध्ये काय असतं बरं, तर त्याच्यामध्ये असतं रक्त किंवा रेड व्हाईट ब्लड सेल्स असतात आणि म्युकस मेम्ब्रेन असतं. याच्या व्यतिरिक्त जर गर्भाशयामध्ये एखादं सिस्ट असेल किंवा गाठ वाढली असेल किंवा काही ग्रोथ असेल, जर तशी तुम्हाला सोनोग्राफीमध्ये वगैरे दिसून येते तसं असेल तरीसुद्धा हा फ्लो जो आहे, जे रक्ताचं स्त्रवण आहे ते बदललेलं तुम्हाला दिसतं. कधी कधी मुली सांगतात की गुठळीप्रमाणे रक्त दिसतं किंवा चॉकलेटी कलरचं किंवा डार्क रेड कलरचं किंवा ब्लॅकिश रेड कलरचं सुद्धा रक्त स्रवतं. तर हे सुद्धा नॉर्मल नाही आहे. किंवा कधी कधी त्याला फार खराब वास येतो असंही मुली सांगतात. तर हे सुद्धा योग्य नाही आहे. सो जर असं होत असेल किंवा तुमची मुलगी, बहीण, मैत्रीण कोणीही जर तुम्हाला असं सांगत असेल तर सगळ्यात आधी ऑफकोर्स तिला डॉक्टरकडनं जाऊन योग्य तो सल्ला घेणं खूप गरजेचं आहे. आयुर्वेद सांगतं की जर अशा प्रकारची तुम्हाला लक्षणं दिसत असतील तर तुमच्या शरीरातलं पित्त दोष आहे, जो जळजळ करतो किंवा जो रक्ताच्या आश्रयाने राहतो तो कुठेतरी खराब झालेला आहे, जो दूषित झालेला आहे. अर्थात त्या खराब होण्यामागे जशी मी मगाशी सांगितली तीच डाएटरी किंवा मेंटल किंवा न व्यायाम करण्यासारखी फिजिकल कारणं असू शकतात, सिडेंटरी लाईफस्टाईल, स्ट्रेस ही कारणं असू शकतात. आणि अपथ्य सेवन, जसं की आजकाल आपण खूप सर्रास बाहेरचं खातो, अगदी वरचेवर तळलेले पदार्थ किंवा खूप रंग टाकलेले किंवा खूप तिखट स्पायसी पदार्थ किंवा ज्याच्यात काही केमिकल्स टाकलेले आहेत असे पदार्थ खूप वरचेवर खाल्ले जातात. किंवा अल्कोहोलचं खूप जास्त प्रमाणात सेवन होतं किंवा सिगरेट, टोबॅकोचं जास्त जेव्हा सेवन होतं, अशा वेळेसुद्धा ह्या मेन्स्ट्रुअल फ्लोमध्ये किंवा ह्या आर्तवामध्ये फरक झालेला आपल्याला दिसून येतो. सो जर अशा प्रकारची तुम्हाला लक्षणं दिसत असतील तर तुम्ही तात्काळ वैद्यकीय सल्ला घेणं अपेक्षित आहे. ह्याच्यावर अजून आयुर्वेद काय सांगतं किंवा आयुर्वेदोक्त चिकित्सा आपण कशी करू शकतो हे आपण तुम्हाला जर ह्याच्याबद्दल जाणून घ्यायचं असेल तर नक्की मला कमेंट करा, मला कॉन्टॅक्ट करा. आपण आयुर्वेदाने सगळ्या प्रकारच्या रोगांवर अगदी नीट उपचार करू शकतो आणि फिट राहू शकतो. सो जर तुम्हाला ह्याच्यापैकी कुठलाही त्रास होत नसेल पण तुमच्या आजूबाजूला कोणाला होत असेल तर मात्र नक्की ह्याच्यावर लक्ष द्या आणि त्या व्यक्तीला डॉक्टरांपर्यंत किंवा वैद्यकीय सल्ला घेण्यासाठी प्रवृत्त करा आणि तिला बरं करा. कारण पुढे युटेराईन कॅन्सरसारख्या ज्या गोष्टी असतात ह्या खूप भयानक असतात की ज्याच्याने खूप त्रास होऊ शकतो.
सो ह्या त्या पुढच्या गोष्टी आपण नक्कीच अवॉइड करू शकतो, पूर्णपणे अवॉइड करू शकतो जर आपण इनिशियल स्टेजला अशा काही लक्षणांवर फोकस केलं आणि वैद्यकीय उपचार घेतले तर. पुढचा व्हिडिओसुद्धा ह्याच संदर्भात असेल, त्यासाठी नक्कीच वाट बघा. थँक्यू सो मच. टेक केअर. आणि जर तुम्हाला काही प्रश्न असतील किंवा काही क्वेरीज असतील, काही मनात कुठल्याहीबद्दल काही पण असेल तर नक्कीच मला कमेंट करून कळवा. थँक्यू सो मच. बाय.